माझं नाव संदीप भीमराव राऊत, गाव हिवरा मुरादे, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती। 30 ऑगस्टला माझ्या मुलीला सर्पदंश झाला होता। मी इरविन हॉस्पिटलला घेऊन आलो तिला। त्यावेळी तिच्या उपचाराकरता मला बऱ्याच अडचणी आल्या। त्यानंतर मी वानखडे, आपले अनिलजी वानखडे यांना फोन लावला। त्यांनी सोनाली ताईचा मला नंबर दिला। सोनाली ताई लगेच सकाळीच धावत आल्या आणि त्यांनी माझ्या मुलीसाठी ICU उपलब्ध करून दिला। आज जो माझ्या मुलीचा जीव दिसत आहे, आमच्या डोळ्यात दिसत आहे, ती सोनाली ताईची पुण्य आहे। नेमकं काय घडलं होतं? तिला सर्पदंश झाला होता रात्री 2 वाजता। त्यानंतर आम्ही तिला इरविन हॉस्पिटलला घेऊन आलो। हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर तिला म्हणजे योग्य उपचार मिळाला नाही। योग्य उपचार मिळाला नाही नंतर काय झालं होतं? आम्ही इथं घेऊन आलो तिला। डॉक्टरांनी आम्हाला इरविनमधून PDMCला पाठवलं। PDMCमध्ये आल्यानंतर इथं बेड उपलब्ध नव्हता। इथून आम्हाला परत पारिजात हॉस्पिटलला जावं लागलं। तेवढा माझ्या मुलीचा वेळ वाया गेला। तेवढ्या वेळात माझ्या मुलीचा जीव दगावू शकला असता। ते दाबतात, त्याला काय म्हणतात, ते दाबायचं याच्यावर घेऊन आलो होतो आम्ही तिला। त्यावेळीच जर आम्हाला तिथं उपलब्धता करून दिली असती त्यांनी ICUची, तर आज एवढी गंभीर परिस्थिती झाली नसती। सोनालीताई आल्यानंतर त्यांनी आम्हाला ICU उपलब्ध करून दिला। डॉक्टर उपलब्ध, पवार डॉक्टरांनी बरंच ध्यान दिलं। त्यानंतर इरविन हॉस्पिटलला, त्यानंतर ऋतुराजी देशमुख सर इरविन हॉस्पिटलला भेटायला आले। त्यांनी बरंचसं लक्ष दिलं। आता कशी काय कंडिशन आहे? आता ती उठून बसते, जेवण करते, चालायला तिला अडचणी होतात। तिच्यासाठी आता मेडिसिन चालू आहे। सरकारकडे काही मागणी आहे तुमची? सरकारकडे एवढीच मागणी आहे की लहान मुलांचा ICU जो ताईंनी सांगितला त्याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि गोरगरीब लोकांच्या समस्या आहे त्या दूर होतील। त्या पुनर्जन्म झाला सोनाली देशमुख ताईमुळे। सोनाली ताई देशमुख आम्हाला देवीच्या रूपात मिळाली आणि आमच्या मुलीचा पुनर्जन्म झाला। ही मुलगी आज आमच्यासोबत आहे। डॉक्टरचं बोल ना, डॉक्टरचं बोल ना। डॉक्टरही असेच म्हणतात, सोनाली ताई देशमुख हे तुम्हाला देवीच्या रूपात मिळाली आणि आमचे कर्तव्य जे केले ते करणंच आहे आम्हाला डॉक्टर असताना। पण सोनाली ताई देशमुख तुम्हाला देवीच्या रूपात मिळाली। धन्यवाद। Okay.